तो हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता सकाळचे वाजले 6:30. आता मी चाललो आहे ज्योतिबाला. पाऊस आहे थोडं, त्यामुळे थोडा व्लॉग कमी होईल. तर बघू चला. बरोबर 10 किलोमीटर आहे. कमीत कमी 25 मिनिट लागतात. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आता. चिली जसं जसं वर आलं तसं तसं पाऊस जास्त आलाय. स्प्लेंडर प्लस कितीचं मॉडेल आहे? 2010चं मॉडेल. गाडीचा आवाज पलीकडला रस्ता खचला आहे, त्यामुळे हे लावले बघा पूर्ण. इकडे सगळीकडे तसं लावलंय, इथं पण लावलंय. इथला पुढला रस्ता खचलाय बघा पूर्ण. त्यामुळे हे 3 किलोमीटर. नाही. ॲक्च्युली हा जो रस्ता आहे हा शॉर्टकट आहे. इकडं आपण हे 2 व्हीलरवर फक्त चालते, इकडं 4 व्हीलर चालत नाही. तुम्ही मध्ये बघितलं की रस्ता खचला आहे, त्यामुळे 4 व्हीलरला गेट यायचं की इकडनंच आहे. आप अपना देखो, अपना देखो. गावामध्ये एंट्री केली आणि इकडे पण मला वाटत नाही काय हा दक्षिण दरवाजा. यातून आपण अंदर चाललोय आता. तेव्हा गुलालामुळे सगळे पूर्ण गुलाबी झाले. कुठनं जायचंय? इथून होय चालते. चला आता आपण आता 7:50 झालेत. किती वाजेपर्यंत परत येतो आपण. गुलालच आहे सगळी. पुजारा पूर्ण एरिया आहे बघा. हा पूर्ण एरिया आहे. 8:30 झाले. पावसामुळे थोडी गर्दी कमी आहे, त्यामुळे लगेच आटोपलं.
आपण आता पाठीमाग आलोय मंदिराच्या. योगा ही लाईन आहे, मगाशी आपण इथूनच गेलतो. पावसामुळे वातावरण पूर्ण बदललं. शंभो शंकर गर्दी वाढली. आम्ही गेलो तेव्हा हे चालू नव्हतं. तेव्हा आपण दर्शन करून आलो आणि आता पाऊस चालू झाला जोरात. एक नंबर. आता लई गर्दी झाली रे मात्र की नाही. गर्दी नसल्यावर भारी दर्शन. ही आहे कोल्हापुरी मिसळ आणि हा आहे कुठला वडा सांबार. तर आपण आता ट्राय करू जरा बघू. घरी पोचलोय. जवळजवळ सिलेक्शन नंतर पहिल्याच देवाचं दर्शन घ्यायला गेलतो, त्यामुळं गर्दी कमी होती, त्यामुळे दर्शन चांगलं झालं. आता पुढचे पण देव येतील, तुम्ही बघाल ते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि फायनली पाऊस चालू झाला आहे कोल्हापूरमध्ये, तर त्यासाठी ती खूप ब्लेसड आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.